स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता शिवसेनेनं सुरू केली आहे शिवसेना मुंबई उपनगर संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वांद्रे पूर्व इथं हे आयोजन करण्यात आलंय। मुंबई उपनगर संपर्क प्रमुख मंत्री उदय सामंत या बैठकीला उपस्थित असणार आहेत। ते ही बैठक घेणार आहेत। शिवसेनेच्या नेत्यांची आणि विभाग प्रमुखांची बैठक होत असून या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे गटातील काही उपशाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे अशी माहिती मिळते। पक्ष बांधणी, पक्ष विस्तार आणि पक्ष कार्य या विषयांवर संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं। देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक आणि अन्य कार्यक्रम होण्याची शक्यता आहे। महायुतीतील वादात नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप काही सुटलेला नाही। कुंभमेळ्याला अधिक कालावधी शिल्लक नसल्यामुळे पालकमंत्र्यांअभावी कुठलीही कामं रखडू नयेत यावरती भाजपकडनं भर दिला जात असल्याचं मानलं जात आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याला पालिका आणि पोलीस प्रशासनाची परवानगी मिळाली आहे। शिवाजी पार्क मैदानात 30 मार्चला हा मेळावा होणार आहे। यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नव्या पदांची घोषणा तसंच पक्षाची आचारसंहिता जाहीर करण्याची शक्यता आहे। यानंतर ही थेट दृश्य आहेत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या कुशावर्त कुंडाची पाहणी करतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। या कुशावर्त कुंडामध्ये अनेक जण स्नान करण्यासाठी येत असतात। कुशावर्तात स्नान करणाऱ्यांची संख्या मोठी असते। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरातच असलेलं कुशावर्त कुंड आणि तिथे पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत। त्यांच्यासोबत इतरही संबंधित अधिकारी ज्यांच्याकडनं मुख्यमंत्री माहिती घेत आहेत। या नाशिकच्या संपूर्ण दौऱ्यामध्ये गिरीश महाजन सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्या सोबत आहेत। हरीश, कुशावर्ताची माहिती घेत आहेत मुख्यमंत्री, काय चर्चा सुरू आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं आणि आता ते कुशावर्त कुंडावरती पोहोचलेले आहेत। ज्या कुंडामध्ये खरं तर कुंभमेळ्यामध्ये जे शाही स्नान केलं जातं ते याच कुंडामध्ये केलं जातं। त्या कुंडाची पाहणी त्यांनी केलेली आहे आणि माहिती देखील जाणून घेतलेली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये ते आढावा घेत आहेत की कुंभमेळ्याच्या दृष्टीने काय तयारी करणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने आता त्यांची सगळी पाहणी सुरू आहे। दर्शन झालंय, कुंडाचं त्यांनी दर्शन घेतलं, त्या ठिकाणी माहिती घेतली आहे। आता ते नाशिककडे रवाना होणार आहेत आणि नाशिकमध्ये त्यांची सर्व विभागाचे अधिकारी असतील, मंत्री असतील, खासदार आमदार असतील, या सगळ्यांसोबत एक आढावा बैठक पार पडते। कुंभमेळ्याच्या दृष्टीने ही बैठक जी आहे ती महत्वाची ठरणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी दर 15 दिवसाला येणार आहे आणि स्वतः जातीने लक्ष घालून हा कुंभमेळा कसा यशस्वी पार पडता येईल या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे। बिलकुल हरीश, धन्यवाद या माहितीसाठी। आणि मुख्यमंत्र्यांनी कुशावर्त कुंडाची पाहणी केली जिथे या सिंहस्थाच्या काळामध्ये अनेक जण पवित्र स्नानासाठी येतात आणि त्याचीच नेमकी व्यवस्था कशी आहे, काय सुधारणा काही आवश्यक आहेत का, या सगळ्याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली त्र्यंबकेश्वर परिसरात। आता बातम्या सुपरफास्ट। नुकत्याच झालेल्या एका बैठकीत राज ठाकरेंनी नेत्यांना प्रमुख शहरांच्या जबाबदाऱ्या वाटून देणार असल्याचं सांगितलं होतं। तसंच नाशिक, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर मुंबईसाठी सुद्धा अध्यक्ष नियुक्त केला जाणार आहे। मुंबईतील विभाग अध्यक्षांच्या कामावरती देखरेख ठेवून त्यांच्यात समन्वय राखण्याची जबाबदारी मुंबई अध्यक्षावरती देण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड दौऱ्यावरती आहेत। भाजप नेते अशोक चव्हाण यांचे सख्खे मेव्हणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। नायगाव तालुक्यातील नरसी येथे हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार कालपासून बारामती दौऱ्यावरती आहेत। त्यांनी भल्या पहाटे शहरातील विविध विकास कामांना भेटी दिल्या। कामं दर्जेदार झाली पाहिजेत, नागरिकांची कुठलीही तक्रार येता कामा नये असा सज्जड दम त्यांनी दिला। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून राज्यसभेतील परस्परांच्या सदस्यांना अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका कुठलीही कारवाई न करता निकाली काढण्यात आल्याचं राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी जाहीर केलं। या याचिकांच्या संबंधात पुढे कोणतीही कारवाई करू नये अशी विनंती करणाऱ्या याचिका आपापल्या शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून 3 फेब्रुवारी 2025 रोजी प्राप्त झाल्या।
नागपुरातील 7 पोलीस स्टेशन परिसरातील संचारबंदी उठवण्यात आली आहे, तर 4 पोलीस स्टेशन परिसरातील संचारबंदी अजूनही कायम आहे. गेल्या 3 दिवसांपासून सोनं चांदीचे भाव कमी होत असून चांदीचे भाव 1,200 रुपयांनी कमी होऊन चांदी 98,100 रुपये प्रति किलोवरती आली आहे. तर सोन्याच्या भावात सुद्धा 600 रुपयांची घसरण होऊन सोनं 88,400 रुपये प्रति तोळ्यावरती आलंय. मध्य हार्बर आणि पश्चिम मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी आज 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक आहे. त्यामुळे 3ही मार्गांवरील लोकल सेवेवर परिणाम होणार आहे. प्रवाशांना लोकल प्रवास करताना वेळापत्रक पाहूनच नियोजन करावं लागेल. शिधापत्रिकाधारकांना आधार क्रमांक जोडण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ग्रामीण भागात अजूनही लाखो शिधापत्रिकाधारकांना आधार क्रमांक जोडण्यासाठी मोठं दिव्य पार करावं लागतंय. आधार कार्ड धारकाचा फोटो जुना असल्यामुळे केवायसी करत असताना अनेक अडथळे येत आहेत. दरवर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा आटपली की बच्चे कंपनी थेट मामाच्या गावी धूम ठोकतात. मात्र यावर्षी हजारो विद्यार्थ्यांचं हे गणित बिघडणार आहे. शिक्षण विभागानं नवीन GR काढत 1ली ते 9वीची परीक्षा 5 ते 25 एप्रिल या कालावधीत घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे पालकांचे मुलांचा देखील हिरमोड झालाय. हिंदुस्थानी नौदलात अग्निवीर पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी येत्या 29 मार्चपासून अर्ज भरायला सुरुवात होईल. नौदलाकडनं 2026च्या बॅचसाठी MR आणि SSR या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेनं मुंबई, नागपूर, करमाळी, तिरुवनंतपुरम, पुणे, नागपूर आणि दौंड, कलबुर्गी दरम्यान 332 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. गैरसमज होता त्यामध्ये याची पण काळजी, खबरदारी आम्ही सगळे तिघही एकमेकाच्या बाबतीमध्ये घेत असतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आज भास्करराव आणि त्यांच्या सुनबाई आणि बाकीचे काही मान्यवर हे काही पक्षामध्ये येत आहेत. त्यांच्यामुळं पक्ष वाढीला मदत होईल. आम्ही बेरजेचं राजकारण करून यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलंय तशा पद्धतीने करतोय. आणि त्याच्यातून आज दिवसभर मी आपल्या नांदेडच्या परिसरामध्ये आहे. नांदेडच्या करता मी आताच आज कलेक्टर नाहीये, ते मला वाटतं ट्रेनिंगला कधी गेले, परंतु ऍडिशनल कलेक्टरशी बोललो तर इनोव्हेशन सेंटर आपल्याला नांदेडला द्यायचंय. टाटा कंपनीच्या बरोबर आम्ही टायर केलेला आहे. आपण चंद्रपूरला एक दिलेला आहे, गडचिरोलीला एक दिलेला आहे. परवा मी तटकरे साहेब, उदय सामंत आम्ही सगळ्यांनी मिळून रत्नागिरीला पण त्याचं भूमिपूजन केलं. ते मराठवाड्यात पण साधारण 3 ठिकाणी द्यायचा आमचा मानस आहे. एक इकडच्या भागात नांदेडला, दुसरं बीडला आणि तिसरं संभाजीनगरला. त्याच्यामुळं अलीकडच्या काळात आर्ट, सायन्स, कॉमर्स याचं शिक्षण घेतल्यानंतर तेवढ्या काही मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होत नाही. आणि म्हणून आता त्या गोष्टीला कौशल्य विकासच्या निमित्तानं आम्ही ह्या कामाला जास्तीचं महत्व दिलेलं आहे. आणि त्याच्यातून साधारण ज्या काही कोर्सेस केल्यानंतर त्या मुलांना मुलींना नोकऱ्या उपलब्ध होतील अशा प्रकारचे कोर्सेस हे वेगवेगळ्या भागामध्ये देण्याचा काम राज्य सरकारच्या वतीनं टाटा ट्रस्टला बरोबर घेऊन आम्ही करतोय. त्याच्यामध्ये साधारण रेशो असा असतो, तर 195 कोटी रुपयाचा प्रकल्प राबवायचं म्हटलं तर जवळपास 160 ते 165 कोटी रुपये टाटा देतं आणि 30 ते 35 कोटी रुपये राज्य सरकार त्या ठिकाणी. राज्य सरकार म्हणजे आता इथं आपण DPC मधनं घालणार आहे. त्याबद्दल अविनाश अतुल सावे हे आपले पालकमंत्री आहेत, त्यांच्याशी पण माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांनाही मी सूचना दिली. बीडचा मी पालकमंत्री असल्यावर तिथं काही तो प्रश्न नाही, ते मी करणारच आहे. आणि संभाजीनगरच्या बाबतीत पण शिक्षकांशी चर्चा करून तिथल्याही मुला मुलींना एक नवीन दालन आम्ही या निमित्तानं रोजगार मिळण्याच्या करता उघडतो. दादा, कोरटकर अजून पकडले गेलेले नाहीये, चाललेलं आहे. पोलीस यंत्रणेचं काम करतायत. कधी कधी एखादी गोष्ट पकडण्याच्या करता वेळ लागतो, परंतु ते मुद्दाम कुणी प्रयत्न करता अशातला भाग नाही. आजपर्यंत कुठल्याही न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला नाहीये. आणि त्याच्यामुळं
जे काही चुकीचं वागत असतील ते कुठल्या गटाचे पक्षाचे कुणी असू दे, त्यांच्यावर कारवाई संविधानाच्या, कायद्याच्या आणि नियमाच्या या सगळ्या जो काही त्याचा हे आहे त्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी घेतो. काय अरे बाबा, मीच अर्थमंत्री होतो. निर्णय घेताना पत्रकार मित्रांनो हात जोडून विनंती रे, जरा जास्तीची माहिती घेत चला. ज्यावेळेस एखादा निर्णय होतो तो कॅबिनेटला जातो. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पासून सगळे 42 मंत्री हजर असतात. ते चर्चा करतात. आपापली भूमिका तिथं मांडण्याचा अधिकार असतो. आम्हाला अर्थ मंत्रालय म्हणून ती सगळं तपासून घेण्याचा अधिकार असतो. आम्ही आमची मतं स्पष्टपणे सांगतो. ते तुम्हाला काही वाईट वाटायचं कारण अजित पवार आज नांदेडमध्ये आहेत आणि तिथून ते माध्यमांशी बोलत होते. आज भास्कर पाटील खदगावकर यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे आणि या सगळ्याच्या निमित्तानं आज पक्षप्रवेशाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचं शक्ती प्रदर्शन आज नांदेडमध्ये बघायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे हे देखील आज सगळे नांदेडमध्ये आहेत. नांदेडमधल्या सगळ्या घडामोडींचे अपडेट आपण घेत राहू. आणि आता बातम्या सुपरफास्ट. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांच्या नियमित रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यासोबत नांदेडला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून गाडी धावणार आहे. या रेल्वे गाडीच्या 24 अतिरिक्त फेऱ्या होतील. त्यामुळे मध्य रेल्वेनं चालवलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांची एकूण संख्या आता 356 झाली आहे. कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा झपाट्यानं आटत चाललाय. आणखी 2.5 महिने उन्हाळ्याचे बाकी आहेत. त्यामुळे संभाव्य पाणी संकट लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून भातसा आणि अप्पर वैतरणा या 2 धरणातील राखीव पाणीसाठा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेनं राज्य सरकारकडे मागितली आहे. सागरी किनारा प्रकल्प अर्थात कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेसाठी येत्या काळात खर्चिक ठरणार आहे. या प्रकल्पाच्या देखभालीसाठी पालिकेला वार्षिक 200 कोटींचा खर्च येणार आहे. कोस्टल रोडवर वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून कॅमेरे बसवण्यात येतात. हे कॅमेरे मे 2025 पर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली. राज्यात उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याकडे नागरिकांनी विविध कारणानं पाठ फिरवली आहे. त्यामुळे सगळ्याच जिल्ह्यामध्ये आणि आता शहरात या पाट्या लावण्यासाठीचे फिटमेंट सेंटर वाढवलं जाणार आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून तसे आदेश शनिवारी राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना मिळाले. उत्पादकांची FRP एकरकमी देण्याचा कायदा आणि त्यासंदर्भात न्यायालयानं दिलेल्या आदेशामुळे साखर उद्योगापुढे नवं संकट उभं राहिले. देशातील ऊस उत्पादकांच्या थकीत FRPचा आकडा 15,505 कोटींच्या रुपयांच्या वर गेलाय. एकीकडे कायद्याची टांगती तलवार आणि दुसरीकडे आर्थिक डबघाईमुळे साखर कारखान्यापुढे ही रक्कम उभी करण्याचं मोठं संकट आहे. मुंबई विद्यापीठाचा 2025-26 या वर्षाचा 968 कोटी 18 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला. विद्यापीठानं यंदा 147 कोटी 63 लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडलाय. यंदा विद्यापीठाची अर्थसंकल्पीय तरतूद 13% वाढली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठी एकूण 566 कोटी रुपये जमेचा आणि तब्बल 648 कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. अर्थसंकल्पामध्ये एकूण 82 कोटी रुपयांची तूट दर्शवली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 17 कोटी रुपयांनी ही तूट कमी झाली आहे. चिंचवड येथील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी 9 वर्षांपासून ते बंद आहे. आतापर्यंत 20 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय. आणखी 1.25 वर्ष हे संग्रहालय खुलं होण्यासाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.